हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं तुमचं चहा वगैरे? आणि माझी आत्ताच झालेली ग्रीन टी घेऊन. तर माझ्या अवतार असा असणाऱ्याकडे इग्नोर करा प्लीज. माझी तब्येत ठीक नाही आहे आणि टिकली पण पडलेली दिसतीये, तर असू द्या. कारण तब्येत माझी ठीक नाही आहे म्हणजे मला मलेरिया झाला होता आणि पहिलं मुलाला झाली तब्येत खराब, त्याची पहिली झाली त्याची, आणि व्हायरल होतं म्हणून मी त्याला म्हणजे नाही का घरच्या घरी उपचार केला वगैरे. आणि कोल्डेक्स म्हणून गोळी असते बघा तुम्ही, कोल्डेक्स म्हणून गोळी आहे, ती गोळी सर्दीसाठी त्याला दिली. आणि त्याच्यानंतर त्याला शिंका खूप येत होत्या म्हणून त्याला सेट्रोजन पण एक छोटी असते बघा, एकदम बारीक असते सेट्रोजन, जी ॲलर्जीची गोळी असते. तर ते त्याला ॲलर्जीची सर्दी होते ना, तर मी ती गोळी हमेशा ठेवलेलीच असते. त्याला जास्ती शिंका यायला लागल्या की त्याचं काय होतं, सगळं असं परेशान होतं ते शिंकून शिंकून, आणि लगातार शिंका येतात आणि मग त्याचं काय होतं, नाक ही चेहरा बिरा सुचतो. तर मी ती गोळी घरात ठेवत असते, त्याला ती गोळी पण दिली मी. पहिलं तर त्याला झालं होतं, त्याला गोळी वगैरे दिली मी. आणि मग त्याला नंतर म्हणजे नाही का 3 डोस दिले मी त्याला. म्हणजे सेट्रोजनचा एकच डोस दिला आणि कोल्डेक्सची मी 3 गोळ्या त्याला दिल्या. म्हणजे रात्री दिली, दुसऱ्या दिवशी दुपारी दिली आणि परत संध्याकाळी दिली, असं केलं होतं. मग त्याची सर्दी त्या टायमिंगला 2 दिवसामध्ये कमी झाली आणि त्याला कमी झाली की मग नंतर मला झाली. मला सर्दी झाली. मग मला सर्दी झाल्याच्या नंतर इतकी बेकार सर्दी झाली, आज माझा कान पण पॅक आहे. तर मला सर्दी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला मागे पण बघा सांगितलेलं आहे की माझी कानाकडे सर्दी जाते, आणि तोच प्रकार माझ्यासोबत झाला. मग मी पण काय केलं होतं माहिती आहे का, सेट्रोजन खाल्ली होती, कारण मला पण शिंकाने परेशान केलं होतं. आणि मी सेट्रोजन खाल्ली तशी माझी शिंका थांबल्या आणि कोल्डेक्स खाल्ली. तर आता बघा माझं कान पॅक झालंय, म्हणजे माझी सर्दी कानाकडे गेली. आता मला कानाची उपचार घ्यावे लागतील डबल, कारण मग ते झाल्याच्या नंतर मग मला संध्याकाळी इतका घसा, म्हणजे खोट इन्फेक्शन होतं. मग घसा इतका माझा दुखायला लागला आणि मला काही खायला प्यायलाही ना गेलं, बोलताही ना गेलं, झोपही ना गेली. आणि परत रात्रीतनं मला थंडी आणि ताप चढला. मग तो ताप चढलेला होता, त्याच्यामुळं मी स्वतःच उठले. आता घरात दुसरं कुणी नाहीये, मुलगा आहे, तर तो त्याच्या तब्येतीमुळं खराब, परेशान, आणि आपण कुठेही करायचं. मग मी उठले, नंतर मिठाचे पाणी घेतलं आणि रुमाल बुडवला त्याच्यामध्ये आणि त्याची पट्टी डोक्यावरती ठेवली आणि झोपले. अचानक थंडी वाजायची, ताप यायचा, विकनेस आला, चक्कर यायला लागले, म्हणजे काय असं वेगळाच प्रकार व्हायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी तर मला उठता पण येईल. मुलगा उठला, त्याचं आवरलं, त्याला कॉलेजला जायचं होतं. मग तो म्हणे, मम्मी तुला ठीक नाही वाटत आहे का? तो आला आणि त्यानं हात लावला तर ताप. मग तो म्हणे चल डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर मला त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या आणि घरी पाठवलं. ते म्हणे जर ह्या गोळ्यांनी नाही कमी झालं तर आपण ब्लड चेक करू आणि नंतर बघू मग काय करायचं. मग मी घरी आल्याच्या नंतर आता स्वयंपाक तर नव्हता, तरी पण मी तशीच डाळ खिचडी उठली आणि डाळ खिचडी लावली. त्याला डाळ खिचडी खायला दिली, गोळी दिली आणि त्याला आराम करायला लावला मुलाला. आणि मी पण गोळी म्हणजे खिचडी थोडीशी खाल्ली. तोंडाला चव तापीमुळे नसल्यामुळे मला गेलंच नाही, पण जबरदस्तीनं मी एक 2-3 घास खाल्ले आणि गोळी घेतली झोपले. आणि मग माझा तापच कमी होत नव्हता आणि थंडीच कमी होत नव्हती. सारखं थंडी वाजून यायची अचानक, आणि थंडी कमी झाली की ताप चढायचा, असा प्रकार व्हायला लागला गोळ्या घेऊन पण. मग तो दिवस काढला, कारण त्याच दिवशी डॉक्टरांकडे गेलो होतो, तो दिवस काढला. नंतर संध्याकाळी तसंच व्हायला लागलं. तरी पण मी उठले, पट्ट्या वगैरे डोक्यावर ठेवून रात्र काढली. मग ताप आणि थंडी हा प्रकार कमी होत नाहीये आणि विकनेस खूप जास्ती आला, मला चक्कर यायला लागली उठले तर. मग म्हणून मुलांनी मला म्हटलं की चल आपण आता ब्लड देऊ आणि परत डॉक्टरांना दाखवू. मग ते डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणे तुमचं कमी होत नाही तर आपण ब्लड चेक करू. ब्लड चेक केलं, ब्लडमध्ये समजलं की मलेरिया झालाय. त्यांनी सांगितलं मलेरिया झालाय आणि तुम्हाला काय ॲडमिट व्हावंच लागेल, त्याच्याशिवाय ताप कमी होणार नाहीये. आणि विकनेस वगैरे खूप जास्ती प्रमाणात होता. म्हणून मग मुलगा म्हणे नाही मी घरी नसतो आणि तू झोपून राहशील, ताप कमी जास्त आलं आणि काही झालं तर कोण आहे घरी, तू हॉस्पिटलला ॲडमिट हो. मग मी त्याला नको म्हणत होते की नाही का मी घरी हे करते,
म्हणजे आता मलेरिया झाल्यानंतर काय करतात हे मला माहिती नव्हतं, कारण फर्स्ट टाइम मलाच झालाय असं कधी, आणि त्याचे उपचार काय असतात घरगुती हे पण मला माहिती नव्हतं. त्यामुळे मग मी काय केलं, तो मला तसा म्हणून राहिला म्हणून म्हटलं ठीक आहे म्हटलं. मी डॉक्टरांकडे तिथंच लगे डॉक्टरांनी मग ॲडमिट होण्याची सगळी प्रोसिजर केली. ॲडमिट झाल्याच्या नंतर मुलगा म्हणे मी दीदीला फोन करतो. म्हटलं नाही, अजिबात फोन करायचा नाही, कुणालाही सांगायचं नाही. म्हटलं मदत घ्यायची असेल तर मी ॲडमिट होणार नाही. म्हटलं तुला माझ्याकडे ये किंवा नाही येऊ, तुझं काम बघ, म्हटलं कॉलेज बघ, आणि तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. तर मी बरं झालोय मम्मी असं म्हणायला लागलं. ठीक आहे, मी तिला सांगणार नाही, पण तो ॲडमिट हो. म्हटलं हां ठीक आहे. ॲडमिट झाले मी तिथे. आता ॲडमिट झालेल्या पेशंटला तर तिथलं जेवण असतं. माझ्या जेवणाचं काही टेन्शन नव्हतं, पण ह्याच्या जेवणाचं टेन्शन होतं. मी ह्याला बाहेरून जेवण वगैरे, कारण ऑलरेडी ह्याची तब्येत खराब आहे, बाहेरचं जेवण म्हटलं की परत जास्तीची होणार. म्हटलं आता काय करायचं यार. मग डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं, सलाईन वगैरे चालू केले, इंजेक्शन सलाईनमध्ये सोडले. तरी पण मला तिथं सारखा ताप, म्हणजे ती सलाईन चालू होती तरी सुद्धा माझा ताप कमी होत नव्हता. मग डॉक्टरांनी म्हणे की आता बहुतेक मला असं वाटतं ह्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला न्या, बरं का, दुसऱ्या हॉस्पिटलला. कारण मी ह्या वेळेला जिथं मुलगा म्हटला त्या डॉक्टरांकडे गेली होती, कारण एक छोटंसं हॉस्पिटल आहे माझ्या जवळपास. म्हणजे माझ्या जवळपास म्हटलं तरी पण इथून 20 मिनिट लागतात. तर मला तर ते माहीत पण नव्हते डॉक्टर. तर मुलाचा मित्र तिथं जातो त्या डॉक्टरांकडे. मग तो म्हणे की मम्मी इथल्या इथं आहेत तर त्या डॉक्टरांकडे आपण दाखवून घेऊया. त्यांच्याकडे छोटेसं हॉस्पिटल होतं. मग ते नंतर बघा आता ॲडमिट करून घेतलं, आणि परत त्यांनी म्हणजे ताप कमी होईना म्हणून म्हणे की इथं नाही, तुम्ही आता दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा, कारण त्यांचा ताप कमी होत नाहीये. आता मुलगा एकटाच, मी अशा परिस्थितीमध्ये की मला काही सुचतच नव्हतं. आणि तो म्हणे आता काय करू, तो घाबरून गेला. तो म्हणे काय करायचं मम्मी, मी दीदीला फोन करतो आणि काहीतरी नाही का मित्रांना वगैरे बोलवून काहीतरी मी निर्णय घेऊन आपण कुठल्या हॉस्पिटलला जायचं. म्हटलं मला कुठंच जायचं नाही, भारतीशिवाय आता भारतीमध्येच मला जायचंय, दुसरीकडे कुठे जायचं नाही म्हटलं. कारण की बघितलं ना म्हटलं, ही अशा छटछूट डॉक्टरांकडे आले की असं करतात म्हटलं, हात वर करतात. नंतर तो म्हणे मग काय करणार आता, ते डॉक्टर तापच उतरत नाहीये म्हटल्यानंतर मग त्यांनी भारतीमध्ये घेऊन गेला तो मला. आणि माझे जे भारतीमधले डॉक्टर आहेत तर त्यांना दाखवल्याच्या नंतर ते म्हणे ठीक आहे, आपल्याकडे इथं ॲडमिट करून घेऊया आपण. मग त्या डॉक्टरांनी काय काय दिले त्याची हे केले होते, रात्रभर त्यांनी काय दिलं ते सगळ्या डिटेल्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी पुढची प्रोसिजर चालू केली. तिथे त्यांनी ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करून घेतल्याच्या नंतर तिथं म्हणजे 5-6 तासांनी ताप कमी माझा झाला. 5-6 तासांनी ताप कमी झाला की त्यांनी चेक करायचे, सारखं तासाला ताप चेक करायचे. मग ताप चेक केल्याच्या नंतर जसा जसा कमी होत आला तसं त्यांनी डिटेल्स दिल्या की ताप कमी झालेला आहे आणि बाकी विकनेस वगैरे ह्याच्यासाठी ह्यांना ॲडमिट ठेवणं गरजेचंच आहे. राहू दे 4 दिवस, 4 दिवसानंतर डिस्चार्ज दे. म्हणून माझे 4 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये गेले भारतीमध्ये. परंतु मी सगळं बऱ्यापैकी बरी झाले. जी सर्दी कानात उतरती ती त्यावेळेला मला तिथं काही त्रास नव्हता. आणि जशी मी आता काल मला घरी सोडले, म्हणजेच मी सोमवारी घरी आलेली आहे, तर सोमवारी त्यांनी मला डिस्चार्ज दिला. तर सोमवारी डिस्चार्ज दिल्याच्या नंतर मला काही नव्हतं, परंतु मला रात्रीपासून माझे कान पॅक झालेत आणि दुखते. तर आता हे होणारच होतं, कारण हे रेग्युलर मला माहिती आहे. मला सर्दी झाली, मी सर्दीच्या गोळ्या घेतल्या की माझी सर्दी कानाकडे जाते आणि मग ते कान खूप दुखतात, पॅक होतात, इरिटेट होतं, सगळं होतं. आणि ते आता ते प्रकार होणार आहे. तर माझी तब्येत खराब असल्यामुळे, माझ्या मुलाची तब्येत खराब असल्यामुळे मला कुठलेही व्हिडिओ शूट करता आले नाही आणि टाकता आले नाही. आणि मला सचिनने विचारलं, मनापासून धन्यवाद तुझे की तू चौकशी केली कुठे आहात म्हणून. मी कालच पोस्ट टाकली होती, सोमवार होता म्हणून, आणि मी काल डिस्चार्ज होऊन आल्याच्या नंतरच हे केलं होतं. तोपर्यंत मी मोबाईल ओपन केलंच नाही आणि बघितलंच नव्हतं, कारण माझी तब्येत एवढी खराब होती की मला अक्षरशः ॲडमिट व्हावं लागलं. आणि मलेरिया पहिली टाईम, म्हणजे मलेरिया असा प्रकार असतो हे मला माहिती झालं. डेंग्यूसुद्धा माझ्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा कदाचित माझ्या मुलीला झाला होता. आणि सध्या व्हायरल चालू आहे पुण्यामध्ये.
मलेरिया, डेंगू, आणखीन चिकनगुनिया ह्या साथ चालू आहेत. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आता मी तर माझ्या घरामध्ये बघा पाणी सगळे झाकलेले असतात. पाण्याची भांडे मी रिकामी करून आठवड्यातनं एकदा सुकवलेले असतात. आणि मी असं जास्ती जे ओलं राहील असं कुठं हे करत नाही. किंवा मी मॉर्टिन कॉईल जे असतात ना गुड नाईटचे, त्या सुद्धा अक्षरशः मी रात्रंदिवस चालू असतात बॉटल. मला महिन्याला कमीत कमी नाही म्हटलं ना तर 6 बॉटल लागतात महिन्याला मला. चालू ठेवलेले असतात ते. आम्ही संध्याकाळी 6 वाजले की बटन लगेच चालू करते. आणि दिवसभर बी म्हणजे वाटलं तर घरी कोण असेल तर चालू करतं, नसेल तर मग दिवसभर गरज नाही. परंतु संध्याकाळी 6 वाजले ना, मी दिवाबत्ती केल्याच्या नंतर ती बटन जे ऑन केलेलं असतं ते दुसऱ्या दिवशी आम्ही उठेपर्यंत ती चालूच असतं. एवढी काळजी घेतो आम्ही. हँडवॉश करणं वगैरे माझ्याकडे म्हणजे एवढी काळजी घेतो. पण तरी पण जे व्हायरल आहेत, जे व्हायरल इन्फेक्शन आहेत, जे व्हायरल आहे ते नक्कीच काही ना काही रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याच्या नंतरच घेरा घालतो. तर प्रत्येकाने काळजी घ्या व्यवस्थित आपली आणि लक्ष द्या, कारण ना खूप गरजेचं आहे. बरं झालं मी एकटीच ॲडमिट होते. माझ्या मुलाला ती वेळ नाही आली, कारण मी लगेच त्याला गोळ्या वगैरे दिलेल्या होत्या आणि त्याचं लवकर कंट्रोल झालं. मला समजलंच नाही लवकर, किंवा मी दुर्लक्ष केलं. सर्दी झाली आणि त्याचं इन्फेक्शन मला झाले, कारण मला इन्फेक्शन पटकन होतं सर्दीचं, म्हणून मी एकटी विचार करून अंगावरती काढलं. परंतु नंतर मला असंच त्रास झाला. तर समजलं असेल तुम्हाला की म्हणजे मी का माझे व्हिडिओ येत नव्हते किंवा मी का अशा अवतारात आहे. तर माझ्या ह्या अवताराला इग्नोर करा. आणि आशा करते की तुम्हाला नक्की समजलं असणार आहे की मी व्हिडिओ न टाकण्याचं रिझन फक्त आणि फक्त माझी तब्येत खराब होती, मी ॲडमिट होते हॉस्पिटलला त्यामुळे. आणि लोकांना कसं सुचतं यार की जरा बी हॉस्पिटलला गेले तर लगेच शूट करतात, व्हिडिओ वगैरे टाकतात. मी कंपल्सरी 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. परंतु साधं मला कॉल आला तरी सुद्धा मला रिसिव्ह करून कोणाला बोलावंसं वाटलं नाही. तरी व्हिडिओ शूट करणं तर बाजूलाच राहील. खरंच ती परिस्थिती अशी असते की जिथं माणूस घाबरून गेलेला असतो, जिथं माणूस विचार करण्याची त्याची बुद्धी बंद पडते तिथं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर. आणि काही लोक शूट करू व्हिडिओवर व्हिडिओ टाकतात. काय यार, असो आपल्याला दुसऱ्यांबद्दल म्हणजे नाही का बोलेल तेवढं कमी आहे, कारण खूप नमुने आहेत, खूप नमुने आहेत. मी आज व्हिडिओ बघितले, जो तो उठतोय, झोला घेतोय आणि फिरतोय घर सोडून. मी गेले, घर सोडून गेले, तिथंच आसपास फिरायचं, व्हिडिओ काढायचे, हे करायचं आणि मी घर सोडून गेले असं दाखवायचं आणि व्ह्यूज कमवायच्या. असो, अशा बाजारी लोकांची आपण नाही करायचं. बाजारी म्हणजे कसं आहे की खोटा दिखावा करून बाजार गोळा करणे, डॉलर, त्या अशा लोकांची आपण न विचार करणंच ठीक राहील, बरोबर की नाही. कारण ना खरं बोलायला, खरं वागायला आणि माणसाला खूप कमी लोक आहेत यूट्यूबवर जे खरं बोलतात, खरं वागतात आणि खरं दाखवतात. काही लोक असे आहेत ज्यांनी नुसता डिवोर्सचा बाजार मांडलाय, घर नवरे सोडून पळून जायचा बाजार मांडलाय आणि रोडने फिरते ह्याचा बाजार मांडलाय. काय यार, चला जाऊ द्या, माझं डोकं फनफन व्हायला सुरुवात होतं. आणखीन पण म्हणजे मला 75% बरी झालेली आहे मी, 25% मला आणखीन बी ठीक वाटत नाहीये. आणि त्याच्यात बघा आता दसरा आलेला आहे, म्हणजे दसऱ्याची माझी क्लिनिंग झालेली नाहीये. उद्या परवा घट बसतील, आमच्याकडे घटच म्हणतात त्याला, म्हणजे देवी बसेल. आणि मी म्हणजे घरामध्ये काहीही केलेलं नाहीये. तरी पण आज मी मुलाला सांगितले की एखादी बाई भेटते का बघ, जी मला 2 दिवसामध्ये क्लिनिंग करून देईल. आणि कपडे वगैरे तर आता मशीनलाच उद्यापासून स्टार्ट करावं लागेल मला. थोडे थोडे पडदे वगैरे, सोफ्याचे कवर, बेडशीट, 2 बेडवरचे बेडशीट, नंतर कुशन वगैरे सोफ्याचे, मुलाचं पांघरायची रजई, माझी पांघरायची रजई. हे बघा मी इथं झोपलेलीच होती. मी उठले, ग्रीन टी घेतली बनवून आणि ही करते. आता एवढा मोठा भांडे पडलेले, तर भांडे घासायचे आणि खूप सारा त्रास होत आहे. तरी पण एवढं फ्रेश वाटत नाही, तरी पण एवढं हे वाटत नाही.
काय यार, काय माहिती काय मागे लागले ते. सध्या तर असंच चाललेलं आहे माझं. तब्येत म्हणजे नाही का, परंतु कसं होतं माहिती का, की आपण जर तब्येतीला धरून बसलं तर सगळंच हे होणार आहे. कारण कामावरती तर मला आता लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. मला घरातलं पण आवरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, म्हणजे माझा आणि तब्येतीला पण सावरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. माझा सगळा गोंधळ उडलाय, पूर्ण गोंधळ उडलाय. म्हणजे काय करू हेच समजत नाहीये मला. असं झालंय माझं. चेहरा बघा, टिकली नसल्यानंतर कसा चेहरा दिसतो, एकदम असा वाटतं की तर असो. तर चला, हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की असं गैरसमज होऊ नये की काय झाले यार किंवा काय, म्हणून मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि प्लीज सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.